पुरुषोत्तम भगवान की जय. राधे कृष्णा गोपाल कृष्ण लक्ष्मीनारायणाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 14. राजा अमरीशाची कथा. श्री महाविष्णू यांनी लक्ष्मी देवीला राजा अमरीशाची कथा सांगितली. ती समोरच्या आर्तश्रोतू वर्गाला सांगताना सूत सांगू लागले. खरं तर कुणाच्या तरी व्रताचा असा भंग करणे हे योग्य नाही असे दुर्वास ऋषींनी इंद्रदेवांना सांगितले. त्याला त्यांनी समजवण्याचा प्रयत्नही केला. ऋषीवर, आता माझं अस्तित्व हे पूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे, तेव्हा आता आपणास जे उचित वाटेल तेच करा. पण या सेवकाला राजपदापासून वंचित राहावे लागणार नाही इतकं मात्र खरं. असे म्हणत देवेंद्राने सरळ सरळ दुर्वासाचे पायच धरले. मग दुर्वासाही त्याला सरळ सरळ नाही म्हणता येईना. त्यावेळी दुर्वासाने मनोमन असा एक विचार केला की चला आपण जाऊन तरी पाहू त्या राजाकडे काय होत आहे. त्या जमेची बाजू म्हणजे एवढ्या पुण्यवान राजाचं त्या निमित्ताने आपल्याला दर्शनही घडेलच. इंद्राला अभय देऊनही दुर्वास ऋषी भूलोकी परत आले. त्यांचे मन आता राजा अमरीशाच्या भेटीसाठी मोठे आतुर झाले होते. ती संधी त्यांना लवकरच चालून आली. पुढे लवकरच अधिक मास सुरू झाला. अधिकस्य अधिकम फलम या लाभासाठी राजा अमरीश ते व्रत मोठ्या श्रद्धेने आणि निष्ठेने करीत असताना एकादशीच्या रात्री आपल्या अनेक शिष्यवर्गासह दुर्वास ऋषी हे राजवाड्यात आले. उद्या द्वादशी सूर्योदयापूर्वी ब्राह्मण भोजन घालून आपण प्रसाद घेऊन पारणे सोडायचे. आणि नेमका एवढा ऋषीवर्ग ते दुर्वासासारख्या श्रेष्ठांसह दारी आलेला पाहून अमरीश राजाला अपूर्व आनंद झाला. त्याने पुढे होऊन त्यांचे स्वागत केले. तेव्हा दुर्वास ऋषी राजाला म्हणाले, राजन, आज एकादशी उपवास घडला आहे. उद्या सकाळी तुझ्या बरोबरच साधन द्वादशी पारण्याचे भोजन करायला आम्हा सर्वांना खचितच आवडेल. ऋषींचे ते शब्द ऐकले आणि राजाला आनंद झाला. राजाने सर्वांच्या निवासाची, फलाहाराची, दुग्धपानाची व्यवस्था केली. द्वादशीला पहाटे सर्व मंडळी उठली. इकडे राजाही सर्व पूजा, नैवेद्य, भोजन इत्यादी बाबत सर्व तयारी केली. ऋषीवर्ग आणि दुर्वासा हे नदीवर स्नानास निघाले. तेव्हा राजा विनम्र भावे त्यांना म्हणाला, मुनिवर, माझे व्रत हे साधन द्वादशीचे व्रत आहे. तेव्हा आपण सर्वांनी सूर्योदयापूर्वी अन्न ग्रहण करण्यास येऊन मला उपकृत करावं. ऋषी स्नानाला नदीपात्रात उतरले. त्या क्षणी गुरुदेवा, माझं अस्तित्व आपल्याच हातात आहे. देवेंद्राचे शब्द त्यांना आठवले आणि पाठोपाठच सूर्योदयापूर्वी भोजनाला या, नाहीतर व्रत भंग होईल अशी अमरीश राजाच्या मनातली भीतीही त्यांना आठवली. इकडे सूर्योदय होण्याची वेळ आली. नदीवर गेलेल्या मंडळीला राजा एका दूताहाती विनंतीचा निरोपही पाठवला. पण ऋषी मंडळी लवकरच परत आले नाहीत. अखेर अमरीश राजाने आपला साधन द्वादश पारण्याचा नेम मोडू नये म्हणून अमरीश राजाने भगवंताला साक्षी ठेवून फक्त एक तुळशीपत्र भक्षण केले व तीर्थप्राशन करून व्रत सांगता करून आपला नेम राखला. ही गोष्ट जेव्हा दुर्वासांच्या लक्षात आली तेव्हा ते शिष्यासह राजाकडे आले आणि म्हणाले, चल राजन, घाई कर, पान वाढ. तेव्हा राजा अमरीशाने दुर्वासांना आपलं व्रत सांगता केल्याचे सांगितलं. तेव्हा एका क्षणात अमरीशाच्या या कृतीने दुर्वासांना पारा एकदम चढला. ते रागावले, चिडले आणि म्हणाले, राजा, तू आम्हाला सोडून व्रत सांगता केलेस, उपास सोडला आणि आता काय तू आम्हाला ते उष्टे अन्न भोजनाला वाढणार? आता नको आम्हाला ते भोजन, आम्ही तसेच परत जाणार. चला रे परत, असे म्हणत दुर्वास ऋषी आपल्या शिष्यांना घेऊन परत जाऊ लागले. राजा अमरीश त्यांना हात जोडून म्हणाला, मुनिवर, मी अन्नाला स्पर्शही केलेला नाही. फक्त देवाला त्यांचा नैवेद्य दाखवला आणि फक्त तीर्थप्राशन करून पारणं फेडलं आहे. मग हे अन्न उष्ट कसं होईल? उलट याचा प्रथम देवाला नैवेद्य दाखवल्यामुळे तो प्रसाद झाला आहे. छान, म्हणजे तू आतापर्यंत स्वतःला मी थोर, मीच व्रतकर्मा, मी नियमांचं पालन करता असं म्हणत होतास. आता तर तू स्वतःला ज्ञानी समजायला लागला आहेस का? थांब, तुझ्या या घोर पापकृत्याबद्दल मी आता तुला शाप देतो. राजा, तू आमचा घात केलास तेव्हा मी दुर्वास ऋषी तुला शाप देतो की तुला 100 जन्म घ्यावे लागतील. तो शाप ऐकला आणि निरपराध अमरीशाने जीवाच्या आकांताने नारायणाचा धावा केला आणि त्याला साथ घातली. तेव्हा शंखचक्र, गदा, पद्मधारी भगवान विष्णू प्रकट झाले. देव म्हणाले, दुर्वासा, तुमचा हा शाप माझ्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी मी स्वीकारतो. तो माझा भक्त आहे. हे प्रभू वचन ऐकताच दुर्वास ऋषी मनोमन खजील झाले. त्यांनी विष्णूसाठी तो शाप पुढे 100च्या ऐवजी 10 जन्मात रूपांतरित केला. हाच शाप पुढे महाविष्णूंच्या दशावतारास कारणीभूत झाला. भगवंताचे पुढे उचित समयी द्वादशी व्रत करणाऱ्या अमरीशाचा उद्धार केला. अशी ही अधिक मासातील 5 पर्वे आहेत. सर्व नर नारी भक्तांनी हे महापुण्यकारक द्वादशी व्रत करून पुण्य जोडावे.
अध्याय 14 समाप्त. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. पुरुषोत्तम भगवान की जय. लक्ष्मीनारायणाय नमः. जय श्री कृष्ण. राधे कृष्ण.